चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव वाघमास अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण क्लास 7 साठी मॅथ्सचा चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर अँड एरिया या लेसनचा लेक्चर नंबर 4 आज आपण बघणार आहोत. तर लेक्चर नंबर 4 मध्ये जे आपल्याला प्रॅक्टिस सेट जो आहे, आपला तो प्रॅक्टिस सेट चालू होता. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण पेरिमीटर, एरिया हे सर्व बघितलं होतं. तर आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 45 बघणार आहोत आपण आज. तर प्रॅक्टिस सेट 45 मध्ये आपल्याला 4th क्वेश्चन आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर सोडूया. तर इथे जे मी क्वेश्चन लिहिलेला आहे, तर क्वेश्चन असा आहे की इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. म्हणजे की आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितला की एरिया कसा काढायचा. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइडचा स्क्वेअर आणि एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ. इथे आपल्याला जे आहे ते काय, स्क्वेअरची जी आपल्याला साईड दिलेली आहे ती 12 सेंटीमीटर. आपल्याला माहिती असं स्क्वेअरच्या साईड सर्व इक्वल असतात. म्हणजे की आपण असं सुद्धा करू शकतो, 12 मल्टिप्लाय बाय 4 सुद्धा करू शकतो. सॉरी, 12 मल्टिप्लाय बाय 12 किंवा 12 चा स्क्वेअर असं आपण करू शकतो. आणि रेक्टँगलचा फॉर्म्युला मी दोन्ही जे फॉर्म्युला लिहिलेले आहे. इथे एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइडचा स्क्वेअर आणि एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. तर इथे आपण सोल्युशन लिहूया. फर्स्ट गिवन काय, गिवन इज इक्वल टू साइड ऑफ स्क्वेअर is 12 सेंटीमीटर. सो एरिया ऑफ स्क्वेअर काय होईल आपल्याला फॉर्म्युला मध्ये, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइडचा स्क्वेअर, साइड स्क्वेअर इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर. तिथे आपण फॉर्म्युला लिहून देऊया. साइड स्क्वेअर साइड किती आहे आपल्याला 12 आहे. 12 चा स्क्वेअर किती आहे 144, म्हणजे की सेंटीमीटर मध्ये याचं युनिट येईल 144 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे सेंटीमीटर लिहायचं, पण जो एरिया आहे तो स्क्वेअर सेंटीमीटर लिहायला आपल्याला. स्क्वेअर सेंटीमीटर आपण असं लिहू शकतो, किंवा सेंटीमीटरला आपण ब्रॅकेट करून स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो. या दोन पद्धती लिहायच्या. तर इथे आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह झाला, तुम्ही बघू शकता. आता आपण जो सेकंड क्वेश्चन तो बघूया. तर इथे जो सेकंड क्वेश्चन मी लिहिलेला आहे, इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 5 सेंटीमीटर. हा सेकंड क्वेश्चन आहे. फाइंड इट्स एरिया. आपल्याला जो आहे रेक्टँगल, जिसकी रेक्टँगल आपल्याला माहिती आहे दोन साइड इक्वल असतात, दोन अपोजिट साइड इक्वल असतात. यामध्ये जे त्याची रेक्टँगलची लेंथ आपल्याला 15 सेंटीमीटर आहे आणि ब्रीथ किती आहे, ब्रीथ आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. आपल्याला याचा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ. आपण इथे गिवन लिहूया, त्याखाली फॉर्म्युला लिहून सॉल्व्ह करून टाकूया. गिवन इज इक्वल टू एल म्हणजेच की लेंथ म्हणजेच की एल इज इक्वल टू किती आहे 15 सेंटीमीटर. ब्रीथ म्हणजेच की बी इज इक्वल टू किती आहे 5 सेंटीमीटर आहे. 5 सेंटीमीटर. आता आपण फॉर्म्युला लिहून घ्या. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. कारण की जे आता समजा हा सपोज रेक्टँगल आहे, याची जी ही एक्स आहे साइड, ही एक्स आहे, ही वाय आहे आणि ही वाय आहे. याच्या जे दोन अपोजिट असतात, ही आणि ही इक्वल असतात आणि ह्या जो अपोजिट आहे ह्या इक्वल असतात. जसं की याला आपण कसं लिहू शकतो, ही एक कॉमन आणि ह्या कॉमन घेतली, या दोन मधून एक्स कॉमन आणि या वाय मधून एक कॉमन. म्हणून फॉर्म्युला काय झाला, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ, किंवा म्हणजे एक्स मल्टिप्लाय बाय वाय, एल मल्टिप्लाय बाय बी. तर मी रफ करतो, याचं आपल्याला काम नाही, तुम्हाला डिस्टर्बन्स होईल यामुळे. तर इथे मी रफ करतो. तर इज इक्वल टू काय होईल, लेंथ किती आपल्याला 15 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू, याचं जे आन्सर येतं ते 75. आणि ध्यानात ठेवा, हे जे एरिया असतो याला युनिट कोणतं असतं, स्क्वेअर सेंटीमीटर. याला आपण स्क्वेअर सेंटीमीटर असं लिहायचं किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. पण आपण जेणेकरून जास्तीत जास्त हेच लिहायचं. तर इथे जे आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर इथे आपल्याला थर्ड क्वेश्चन मी लिहिलेला आहे. तर थर्ड क्वेश्चन असा आहे की द एरिया ऑफ रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स पेरिमीटर. आपल्याला पेरिमीटर विचारला. इथे रेक्टँगलचा एरिया किती आहे 102 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला 17 सेंटीमीटर दिली आणि त्याचा आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर म्हणजे काय, तर सर्व जी साईडची ऍडिशन असते त्याला पेरिमीटर असे म्हणतात. तर इथे आपल्याला फर्स्ट जे ब्रीथ काढायला लागणार. ब्रीथ काढल्यानंतर आपल्याला रेक्टँगलचा जो पेरिमीटरचा फॉर्म्युला काय इथे लिहितो मी, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल हे किती आहे, इथे मी लिहितो. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय 2l + b, 2 मल्टिप्लाय बाय l + b. हा जो फॉर्म्युला हा
पेरिमीटरचा आहे रेक्टँगलच्या. तर फर्स्ट आपला लेंथ आहे आपल्याकडे, त्यासाठी ब्रीथ काढायला लागणार. ब्रीथ काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला हा यूज करावा लागणार. त्यामध्ये जे आपण एरिया घेऊन देऊया आणि ब्रीथ काढूया, इकडे हे इकडे पाठवून देऊया. गिवन इज इक्वल टू गिवन काय आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 102 स्क्वेअर सेंटीमीटर. लेंथ इज इक्वल टू लेंथ म्हणजेच की यल इज इक्वल टू 17 सेंटीमीटर हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर इथे जे आपल्याला हे लेंथ दिलेली आहे आणि आपल्याला ब्रीथ इज इक्वल टू बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आपल्याला हे काढावं लागणार. यासाठी फॉर्म्युला आपण यल मल्टिप्लाय ब्रीथ एरिया ऑफ, आपल्याला एरिया नाही काढायचा, आपण ब्रीथ काढण्यासाठी आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करावा लागणार. एरिया ऑफ आपल्याला रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय आपल्याला यल मल्टिप्लाय बाय बी. लेंथ किती आहे, सॉरी एरिया किती आहे 102 इज इक्वल टू लेंथ किती आहे 17 मल्टिप्लाय बाय बी. आपण जे 102 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये डिव्हिजन मध्ये इज इक्वल टू बी आणि याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते 6 इज इक्वल टू बी, जिस की 6 सेंटीमीटर जे आपल्याला सो बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर हे आपण असं लिहू शकतो. तर इथे जे आपल्याला जी ब्रीथ मिळाली आहे, तर आता आपण हे ब्रीथ जे हे पेरिमीटरच्या फॉर्म्युलामध्ये टाकून आपण याला पेरिमीटर काढू शकतो. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय फॉर्म्युला आपल्याला माहित आहे 2l प्लस बी, 2 मल्टिप्लाय बाय यल प्लस बी. 2 लेंथ किती आपल्याला आपण लेंथ दिलेली होती 17 सेंटीमीटर आणि ब्रीथ आपण काढली 6 सेंटीमीटर. 17 प्लस 6 इज इक्वल टू 23. याला आपण असं सुद्धा लिहू शकतो डायरेक्ट इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 23. इथे जे आपण 2 मल्टिप्लाय आहे की नाही 3 to the 6 आणि 2 to the 4 इथे आपल्याला मिळाला आहे. पेरिमीटरचा जो सेंटीमीटर मध्ये लिहावा लागेल आपल्याला, कारण की एरिया आपण स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये लिहितो. पेरिमीटर जे आहे, पेरिमीटर म्हणजे काय, एखाद्या क्वाड्रिलेटर जे सर्व साईडची ऍडिशन म्हणजे पेरिमीटर. तर इथे जे आपण जे इथे सेंटीमीटर मध्ये जे आपलं पेरिमीटर मध्ये ब्रीथ काढलेली आहे बी इज इक्वल सॉरी पेरिमीटर आपण काढलेला आहे. पेरिमीटरला मी पीने डिनोट करतो, पण तुम्ही पेरिमीटर लिहू शकता. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल सो लिहावं लागेल पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज किती आपल्याला 46 सेंटीमीटर हे आपल्याला असं मिळालं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण जो 4th क्वेश्चन आहे तो लास्ट क्वेश्चन आहे तो बघूया. तर इथे जे 4th क्वेश्चन आहे तो असा आहे, तर इथे 4th क्वेश्चन असा आहे की इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया टू बी कम्पेअर्ड टू द एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. म्हणजे की जो आपल्याला एक ओरिजिनल स्क्वेअर दिला म्हणजे की हा एक स्क्वेअर आहे, या स्क्वेअरची जी हे आहे हा एक ओरिजिनल आणि एक न्यू स्क्वेअर दिला आहे. या न्यू स्क्वेअरची जी एरिया आहे याची जी साईड आहे ही ट्रिपल्ड आहे, 3 टाइमने जास्त आहे. म्हणजेच की जर जुन्या स्क्वेअरची जर यक्स असेल तर ही किती होईल 3x होईल ना. आपल्याला काय सांगितलंय की जो ओरिजिनल रेक्टँगल आहे ओरिजिनल स्क्वेअर आहे याची जी हे आहे साईड ही जी आहे ही x असेल तर याची जी न्यू जो स्क्वेअरची त्याची 3x सांगितलं ट्रिपल्ड आहे. जस की न्यू जे स्क्वेअर आहे ज्याची आपल्याला जी साईड आहे ती 3x जस की ट्रिपल दिलंय. तर आपण हे सॉल्व्ह करूया. आपल्याला काय दिलंय ते लिहून घेऊया फर्स्ट टाइम. म्हणजे की आपल्याला काय इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड म्हणजे की आपल्याला याचा आता या स्क्वेअरचा डायरेक्ट आपल्याला जो आहे एरिया काढायला लागेल. लेट द साइड हे जी साइड आहे लेट द साइड ऑफ ओरिजिनल स्क्वेअरची आपल्याला साइड किती धरायला लागणार x धरायला लागणार आणि जी न्यू स्क्वेअर जो होईल तो ट्रिपल्ड आहे त्यामुळे आपल्याला तो 3x धरायला लागणार. लेट द साइड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज x. सो एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज इक्वल टू x चा साइड स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे इज इक्वल टू साइड किती आहे आपल्याला साइड x दिलेला आहे x चा स्क्वेअर डायरेक्ट लिहू शकतो आपण. x चा स्क्वेअर आपल्याला इथे मिळेल. x चा स्क्वेअर म्हणजेच की x म्हणजेच की 1 x चा स्क्वेअर हा x असतो. आपण याला x असं सुद्धा लिहू शकतो. x स्क्वेअर
किंवा आपण याला डायरेक्ट यक्स सुद्धा लिहू शकतो. तर इथे आपल्याला यक्स सेंटीमीटर जे आहे, सॉरी ओरिजिनल स्क्वेअर याचा जो एरिया आहे आपल्याला यक्स स्क्वेअर जस की यक्स स्क्वेअर म्हणजे की यक्स स्क्वेअर सेंटीमीटर हा आपल्याला एवढा मिळालेला आहे. इथे आपल्याला एरिया आपल्याला न्यू स्क्वेअरचा एरिया काढायला लागणार. त्यासाठी साईड किती घ्यायला लागणार, लेट द साइड ऑफ न्यू स्क्वेअरची साईड काय घेणार आपण, ती ट्रिपल्ड आहे ना, म्हणजे की आपल्याला यक्सच्या ट्रिपल्ड आहे. म्हणजे आपल्याला 3x घ्यायला लागणार, 3x. सो एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, इज इक्वल टू साइड स्क्वेअर म्हणजे की 3x चा स्क्वेअर याला आपण 3x मल्टिप्लाय बाय 3x असं सुद्धा लिहू शकतो, किंवा आपण डायरेक्ट 3x असं लिहू शकतो. 3 3 9 म्हणजे की 9x स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर सेंटीमीटर हा जो आहे फॉर्म्युला, सॉरी इथे जे 9x स्क्वेअर सेंटीमीटर हा आपल्याला एरिया कशाने मिळाला, तर न्यू स्क्वेअरचा एरिया मिळाला. तर बघू शकता तुम्ही हा जो आहे हा कशाचा आहे, हा ओरिजिनल स्क्वेअरचा, म्हणजे की यक्स स्क्वेअर म्हणजे की यक्स स्क्वेअर सेंटीमीटर. याला आपण स्क्वेअर नाही लिहिता तर यक्स सुद्धा लिहू शकतो, पण आपण स्क्वेअर लिहायला लागणार कारण की इथे आपल्याला काहीच संख्या दिली नाही, त्यामुळे आपल्याला यक्स स्क्वेअर असं लिहायला लागणार आहे. तर यक्स स्क्वेअर म्हणजे की यक्स आणि हे 9x यामध्ये कम्पॅरिझन केल्यावर कितीचा फरक आहे, तर 9चा फरक आहे. बरोबर. यक्स म्हणजे की यक्स इज इक्वल टू, मी डायरेक्ट तुम्हाला लिहून दाखवतो, यक्स इज इक्वल टू यक्स स्क्वेअर सेंटीमीटर. यक्स स्क्वेअर इज इक्वल टू यक्सचा म्हणजे आता 1चा स्क्वेअर काय असतो, 1 असतो. यक्स म्हणजेच की 1 आहे ना, यक्स म्हणजेच की 1. यक्सची किंमत काही नाही, म्हणजे की आपल्याला यक्स मल्टिप्लाय बाय यक्स इज इक्वल टू यक्स असं लिहावं लागणार. तर यक्सच्या पुढे जर 2x असलं, 2x मल्टिप्लाय बाय 2x इज इक्वल टू 4x, कारण की यापुढे जे आपण तुम्हाला आता समजा इथे यक्स आहे, आपण यक्स मल्टिप्लाय यक्स केलं तर याचा यक्सच उत्तर येणार आहे, कारण याच्या पुढे काही नाही, म्हणजे की याच्या पुढे 1 आहे. तर 1 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 1 हे आपल्याला असं आपण काढू शकतो. आपल्याला इथे काय मिळालं, यक्स स्क्वेअर सेंटीमीटर. तुम्हाला इथे दिसत नसेल, इथे मी लिहितो इज इक्वल टू यक्स स्क्वेअर सेंटीमीटर. हा जो आहे हा एरिया ओरिजिनल स्क्वेअरचा, जुन्या स्क्वेअरचा, आणि जो न्यू स्क्वेअर आहे तो किती आला, तर 9x. आपल्याला 9x जो आहे तो ओरिजिनल स्क्वेअरचा आला, सॉरी न्यू स्क्वेअर जो पुढचा बनला त्याचा. तर तुम्ही बघू शकता यामध्ये कम्पॅरिझन केल्यावर हा यक्स आहे, यक्स म्हणजेच की यक आहे, हा 9x आहे म्हणजेच की 9x आहे. यामध्ये डिफरन्स कितीचा, 9चा डिफरन्स आहे, लिहू शकतो आपण. सो आपल्याला विचारलं काय, हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया टू बी कम्पेअर टू एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. आपण डायरेक्ट असं सुद्धा लिहू शकतो. सो द एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज 9 टाइम्स, 9 वेळा मोठा आहे, 9 टाइम्स ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. तुम्ही बघू शकता इथे याचा जो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता आपला जो क्वेश्चन जो 4 आहे तो सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. तर इथे आपण प्रॅक्टिस सेट 45 हा सॉल्व्ह केला. तर नेक्स्ट जो लेक्चर येईल, लेक्चर नंबर 5, यामध्ये जे आपल्याला जे नेक्स्ट आहे एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, जो राईट अँगल ट्रायंगल असतो याचा आपल्याला एरिया बघायचा आहे. तर लवकरच मी तो सुद्धा लेक्चर घेऊन येईल. तर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढला असेल तर जो आता नेक्स्ट लेक्चर मी घेऊन येणार आहे, तोपर्यंत टेक केअर, बाय फ्रेंड्स.